नमस्कार. ऑलरिश मिळाच्या विद्या विरण शोभते या कार्यक्रमात मी गोकुल आपल्या सगळ्यांचं अगदी मनस्वी स्वागत करतो. मित्रांनो, कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण शहरातील आणि जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तिमत्वाचा सत्कार आणि त्यांची मुलाखत आपण घेत असतो. आज आपल्यासोबत यवतमाळ शहरातील वानखडे करिअर अकॅडमीचे संचालक सन्मान्य जगदीशजी वानखडे सर आपल्यासोबत आहेत. सर, सर्वप्रथम स्वागत आपलं. धन्यवाद गोकुल. सर, आमच्या माहितीप्रमाणे तुम्ही एक इंजिनियर होता, म्हणजे इंजिनियर आहात. बरोबर. एक इंजिनियर ते शिक्षक हा टर्न कसा घेतला सर तुम्ही? गोकुळ भाऊ, कसं असते, मी एक खेड्यातून आलेलो आहे. तर खेड्यामध्ये माझ्या फॅमिलीमध्ये मी पहिला ग्रॅज्युएट. बापरे. हा, तर गावात कसं असायचं का एखादा विद्यार्थी गणितात हुशार आहे, हो, म्हणजे त्याने इंजिनिअरिंग केलं पाहिजे. अच्छा. अशी एक प्रथा होती समजा. तर त्यामुळे काय झालं की मी अगोदरच लहानपणापासून गणितात हुशार होतो. इवन माझे जे प्राथमिक शिक्षक होते, सध्या ते कळंब तालुक्यात आहेत शिक्षक म्हणून, तर ते त्यांचे असे शब्द राहायचे की बा गणित मी शिकवतो म्हणूनच तुला येत आहे असं नाही, तर गणित हे तुला एक ईश्वरी देणगी आहे. ओके. तर अशी एक सुरुवात झाली. गणित वगैरे खूप चांगलं येत होतं बऱ्यापैकी समजायचं. तर मग शिक्षकांनीच मार्गदर्शन केलं जिल्हा परिषदच्या, का तू गावाच्या बाहेर जायला पाहिजे, चांगलं शिकायला पाहिजे, हुशार आहेस असं वगैरे. मग तिथून मी समोर पुसदला वगैरे शिकायला गेलो असं वगैरे, म्हणजे गणितात चांगलं होतं. हो. मग त्यामुळे मी इंजिनिअरिंगकडे वळलो. ओके. मग इंजिनिअरिंगकडे वळल्यानंतर इंजिनिअरिंग जेव्हा मी फायनल इयरपर्यंत वगैरे गेलो, मग तेव्हा माझ्या लक्षात आलं की ही जे फील्ड आहे तर गणित चांगलं आहे म्हणून आपण इथं आलोय, पण मला मग इंटरेस्ट कमी झाला माझा थोडासा, किंवा ही फील्ड आपल्याला नको होती, किंवा इंजिनिअरिंग फील्डमध्ये नंतर रिअलाइज झालं मला. मग मी परत हे केलं, असं स्पर्धा परीक्षेचे पुस्तकं वगैरे काही बघितले आणि पुस्तकं मी घेतले सर्वच विषयाचे. हो. आणि चाळले फक्त गणिताचे. अरे. ते पुस्तकं गणिताचे चाळत असताना माझ्या लक्षात आलं की पुस्तकं हे जे आपण वापरतो आहे, तर त्यांनी जे मेथड वगैरे दिलेलं आहे पुस्तकांमध्ये, त्याहीपेक्षा आपण सोप्या पद्धतीनं, शॉर्टकट पद्धतीनं गणित सोडवू शकत आहोत. मग हेच मी माझ्या 4-2 मित्रांना वगैरे सांगितलं की अशा पद्धतीने माझं होत आहे बा. मग त्यांनी मला सल्ला दिली का तू एखादं याचं पुस्तक वगैरे लिहू शकते बा. हो. आणि या माध्यमातून तुला जर गणितात खरोखरच इंटरेस्ट असेल तर तू गणिताचं मार्गदर्शन सुद्धा करू शकते. तुला इंजिनिअरिंगच्या रिलेटेडच जॉब करणे हे काही अनिवार्य नाही आहे. हो. म्हणून मग नंतर मला मित्रांचे जे सुदर्शन सर होते, आज समाज कल्याणला आहेत, त्यांचं मला मार्गदर्शन लाभलं की तुम्ही हे असं करू शकता. म्हणून मग मी परत युटर्न घेऊन माझे जे आवडता सब्जेक्ट होता गणित विषय, त्याकडे मी परत आलोय. चांगली आणि खरंच प्रेरणा देणारी नक्कीच स्टोरी आहे. सर, या सगळ्या म्हणजे एकंदरीत किती वर्षांचा कालावधी लोटून गेला असेल तुम्ही शिकवणी करत आहेत, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहात? जवळपास आता मी 2015 मध्ये माझं गोकुळ भाऊ इंजिनिअरिंग फायनल इयर झालं. आता 2015ला 14-15. तर जसंही इंजिनिअरिंग कम्प्लीट झालं, आता बरेच विद्यार्थ्यांचं कसं होतं की बा आता समोर काय करायचं. हो. तर इंजिनिअरिंग होता होता माझं ठरून गेलं होतं की मला गणितात म्हणजे काम करायचं समोर असं. तर मी तिथूनच जसे डिग्री झाली माझी, तर गणिताच्या मागे लागलो मी. तर गणिताचे जे प्रकाशित पुस्तकं आहेत त्यांचा अभ्यास करणं सुरू केलं, आणि त्यातून मला जे शॉर्टकट ट्रिक्स, जे शॉर्टकट पद्धती मिळत होत्या ते मी एकत्र करत वगैरे गेलो. आणि एकत्र केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की प्रत्येकच चॅप्टर, प्रत्येकच प्रकारामध्ये आपल्याला शॉर्टकट ट्रिक्स मिळालेल्या आहे, आणि याचं आपण पुस्तक वगैरे प्रकाशित करू शकतो. आता मी खेड्यातून असल्यामुळं काही जणांचं असं म्हणणं होतं की बा हा डाटा जो आहे हा कोणी चोरला नाही पाहिजे असं वगैरे. बरोबर. तर असं एक समज होता, किंवा मला मित्र वगैरे सांगत होते, मी खूप म्हणजे लहान होतो, या क्षेत्रात मी नवीन होतो, असं ते सांगायचे की तू आता कोणाला टायपिंगसाठी देशील वगैरे, तर ते टायपिंगवाल्यांनी जर चोरलं किंवा कोणाला ट्रान्सफर केलं समजा वगैरे, नाही का, तुझी एवढ्या दिवसाची मेहनत वाया जाईल. बरोबर. तर मग मी हे ऐकल्यानंतर मला खूप टेन्शन आलं की बा माझं असं इतक्या दिवसाची जी मेहनत आहे ही वाया नाही गेली पाहिजे बा. तर माझं टायपिंगशी काहीच रिलेटेड नव्हतं, म्हणजे काही रिलेशन नाही. मी कधी टायपिंगचा कुठला कोर्स नाही केला, काही नाही केलं, पण माझा डाटा चोरी नाही गेला पाहिजे या हेतूनं मी स्वतः टायपिंग करायचं ठरवलं असं. तर माझं जे पहिलं पुस्तक प्रकाशित झालेलं आहे, ज्यावेळेस माझं एज 22 होतं, ते माझं अगोदरही प्रकाशित झालं असतं, पण हे जे गोष्टी झाल्या त्यामुळे पुस्तक लिहिणं,
त्याच्यानंतर क्वेश्चन घेताना नेटवरून प्रश्नपत्रिका कशा डाउनलोड करायच्या इथूनही माहीत नव्हतं मला. मोबाईलचं वगैरे खूप कमी शौक आहे किंवा असं म्हणता येईल की नॉलेज कमी आहे. बेसिक नॉलेजही कमी होतं का त्याच्यावरून डाउनलोड कसे करायचे क्वेश्चन पेपर वगैरे हे ते असं. तर म्हणून ह्या गोष्टीमुळं आणि त्यानंतर टायपिंग केलं मी. पहिल्यांदा टाईप करताना मी वर्डमध्ये आणि मंगल फॉन्ट वापरला होता. मग मी प्रकाशकाकडे गेलो. नाथे पब्लिकेशन आहे नागपूरचं. तर तिथली एक गंमत सांगू इच्छितो मी. तर तिथे ज्यावेळेस मी गेलो माझ्या गावापासून तर नाथे पब्लिकेशन नागपूर हे जवळपास 6 तासाचं बसनं अंतर होतं. बरोबर. तर मी खिडकीपाशी असंच बसून गेलो नागपूरला आणि तिथे गेलो तर 12 वाजता पोहोचलो. मी सकाळी 6ला निघालो होतो भेट देण्यासाठी. तिथं पोहोचलो तर मग मला असं लक्षात आलं की 12ला आपण पोहोचलो तर पहिले कामं करून घ्या, मग यांचं लंच ब्रेक वगैरे होईल तर मग खूप उशीर होईल आपल्याला घरी वापस जाण्यासाठी. म्हटलं अगोदर काम करावं मग नाश्ता पाणी जेवण वगैरे काही करता येईल. तर माझा चेहरा सुकलेला, खिडकीच्या काठीला बसलेला असल्यामुळं केस इकडे तिकडे गेलेलं असं. तर अशाच अवतारात मी ऑफिसला गेलो. ऑफिसला गेल्यानंतर जे रिसेप्शनिस्ट एक मुलगी होती समजा, तिने माझ्याकडे पाहिलं आणि विचारलं कुठल्या बॅचला जॉईन व्हायचं वगैरे, असं क्लासेस करायचे का. म्हणजे मी विद्यार्थीच दिसत होतो. मी म्हटलं नाही मॅडम, म्हटलं माझं क्लासेस वगैरे जॉईन नाही करायचं. तर मी एक गणिताचं पुस्तक लिहिलं आहे आणि ते मला आपल्या प्रकाशन थ्रू प्रकाशित करायचं आहे, त्यासंबंधी मी आलो आहे. तर त्या मॅडमने माझ्याकडे डोक्याच्या केसापासून तर पायापर्यंत पाहिला. मला त्यांची नजर आजही आठवते समजा असं. तर त्यांना वाटलं असेल किंवा यानं पुस्तक लिहिलं असं समजा नाही का. नाही ते हां. तर मग तिथून मॅनेजर साहेबांकडे त्यांनी पाठवलं. मग असंच करत करत सीईओकडून परत नाथे साहेब जे होते संचालक त्यांच्याकडे पाठवलं. मग ते समजदार होते, त्यांनी समजून घेतलं की बाबा मुलगा थोडासा थकून दिसतोय, कुठून आला असं वगैरे विचारलं. त्यांनी माहिती घेतली असं आणि मग त्याच्यातून समोर त्यांनी म्हटलं की बा मॅनेजरला आवाज देऊन की बा सरांना जेवायला वगैरे घेऊन जा तुम्ही, तिथपर्यंत मी पुस्तक बघतो असं तसं. आणि ते त्यांनी बघितल्यानंतर म्हटलं त्यांनी पुस्तक खूप छान लिहिलं म्हणे, अभिनंदन केलं असं वगैरे सर्व गोष्टी. आणि त्यांनी सांगितलं की हे जे आपण मंगल फॉन्ट वापरलेला आहे म्हणे, तर हा फॉन्ट गव्हर्नमेंटचा फॉन्ट आहे. तर आपण प्रायव्हेट पुस्तकं पब्लिश करताना हा फॉन्ट नाही वापरू शकतो. आणि वर्डमध्ये सुद्धा गणिताचे पुस्तक टायपिंग होत नसते म्हणे, याच्यासाठी कोरल ड्रॉ वगैरे आवश्यक असते. मग मला तिथं थोडं आणखी टेन्शन आलं की माझी जे 6 महिन्याची मेहनत होती तर ती परत म्हटलं आणखी करायला लागेल सगळ्या गोष्टी. मग तिथून मग परत मी टायपिंगचा शोधाशोध चालू केला की मला कोरल ड्रॉमध्ये कोण टाईप करून देणार. आणि फॉन्ट श्रीलिपी वापरायचं होतं. मी यवतमाळमध्ये बऱ्याच ठिकाणी फिरलो, मला तसे काही व्यक्ती मिळाले नाही. कारण मॅथ्स म्हटलं तर मराठी आणि इंग्रजी पुस्तकांचं टायपिंग करणं कम्पॅरेटिव्हली सोपं आहे. त्याच्यामध्ये एकच भाषा वगैरे असणार. पण मॅथमध्ये सिम्बॉल्स येतात, आकडे येतात, आकडे इंग्रजीतून पाहिजे, शब्द मराठीतून पाहिजे, कुठं ब्रॅकेट येतात, कुठं पॉवर द्यावं लागतं, हे ते म्हणजे किचकट काम आहे, सहसा कोणी करायला पाहत नाही. मग अशा परिस्थितीत माझ्या मित्रांनी सांगितलं की बा पुसदला आहे टायपिंग करणारे. मग मी पुसदला गेलो. तसे यवतमाळमध्ये असतील पण त्यावेळेस मला तेवढी माहिती नव्हती यवतमाळमध्ये माझी रूम राणाप्रताप गेटकडे होती. माझी रूम, यवतमाळचं बसस्टॉप, माझ्या गावाकडे जाणारा रूट आणि नागपूरकडे जाणारा रूट, एवढंच मला माहित होतं, बाकी एवढी माहिती नव्हती. मग पुसदला वगैरे त्या पुस्तकाचं हे जे 368 पेजेसचं माझं पहिलं पुस्तक होतं, तर ते मी 5 जणांकडून थोडं टाईप करून घेतलं. त्या 5 जणांकडे जाणं, प्रत्येकाकडे बसणं, त्याला सांगणं व्यवस्थित असं करा हे ते असं. त्यातले काही जण सकाळी टायपिंग करणारे होते, काही जण असे होते की ज्यांना रात्रीच वेळ होता टाईप करायला. मग जे सकाळी करतात त्यांच्याकडे सकाळी बसणं, जे नाईट करणारे आहे त्यांच्याकडे नाईटला बसणं. तर माझं ते जे पुस्तकाचं टायपिंगचं जे काम चालू होतं त्यामध्ये मी रात्री पुसदपासून माझ्या मामाचं गाव होतं जवळच, सावंगी नावाचं, 3-4 किलोमीटर. तर रात्री 3-4 वाजता टायपिंगचं काम आटपून मी घरी जात होतो आणि लगेच सकाळी 7-8 वाजता आणखी परत येत होतो. तर त्या काळामध्ये माझं मी 3-4 तास वगैरे झोपत होतो असं वगैरे नाही का. तरी मग त्या पद्धतीने ते पूर्ण कंप्लीट झालं. आणि असं करत करत माझं पुस्तक प्रकाशित व्हायला जवळपास 22 ते 23च्या दरम्यान माझं जे एज होतं तेव्हा ते पुस्तक प्रकाशित झालं. तेच जर हे सर्व जर मला अगोदर माहिती असते, इन्फॉर्मेशन वेळ वाचता असता, तर 21 ते 22व्या वर्षी माझं पुस्तक प्रकाशित झालं असतं.
ठीक आहे. आणि ज्या वयात प्रकाशित झालं तर त्याच्यावरूनही तुम्ही जर इन्फॉर्मेशन काढली गुगलवरून किंवा असं, तर गणित स्पर्धा परीक्षेचं गणिताचं पुस्तक प्रकाशित या वयात काढणारा मी एकमेवच आहे. नाही तसं समजा. सर 22व्याच वर्षी तुम्ही पहिलं पुस्तक लिहिलं, म्हणजे खऱ्या अर्थानं ही आमच्यासाठी देखील एक अभिमानाचीच गोष्ट आहे. सर ग्रामीण भागातून तुम्ही येता, यवतमाळ शहरात स्थिरावून क्लासेस घेऊन विद्यार्थ्यांना ज्ञानदान करणं आणि पुस्तक देखील लिहिणं, ही सगळी प्रेरणा नक्की येते कुठून सर? तसं प्रेरणा म्हटलं तर भरपूर आजूबाजूला जे वातावरण असते किंवा लोक जे असतात त्यांच्याकडून प्रत्येक गोष्टीतून शिकण्यासारखं असते समजा असं. तर आपल्याच जिल्ह्याचं खूप मोठं वैभव आहे. माननीय वसंतराव नाईक साहेब बरोबर एका छोट्याशा खेड्यामधून आलेले आहे आणि महाराष्ट्राचं सर्वाधिक काळ म्हणजे जे 14 वर्ष जवळपास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले. तर हे एक इन्स्पिरेशन होतं का एक खेड्यातला व्यक्तीसुद्धा मोठ्या पदापर्यंत मोठ्या लेवलपर्यंत जाऊ शकते. महत्त्वाचं आहे, आता त्यांचं काही बॅकग्राऊंड नव्हतं, साधा सरपंचसुद्धा त्यांच्या फॅमिलीत कोणी नव्हतं. तर असं असताना सुद्धा एक प्रचंड इच्छाशक्ती, प्रबळ इच्छाशक्ती आणि सुसंस्कृत बोलणं, लोकांसोबत चांगला संपर्क ठेवणं, ह्या सगळ्यांच्या जोरावर त्यांनी या यशापर्यंत ते पोहोचले. तर एक इन्स्पिरेशन होतं की खेड्यातला व्यक्तीसुद्धा मोठ्या ठिकाणावर पोहोचू शकतो. मग माझं जे इंटरेस्ट होता अगोदरपासून गणित, आणि मी बऱ्याचदा असं ऐकलं होतं, आता जे यजुरेंद्र महाजन सर वगैरे आहेत दीपस्तंभचे, हो, तर त्यांचे मी भाषणं वगैरे ऐकायचो, मला आवडायचं त्यांचं भाषण वगैरे ऐकणं. तर ते नेहमी म्हणायचे भाषणात, तुमचं आवडतं जे क्षेत्र आहे त्याच्यात काम करा तुम्ही, आणि त्या क्षेत्रात जर तुम्ही काम कराल तर तुम्हाला ते काम नाही वाटेल, तुम्ही ते एन्जॉय कराल. बरोबर असं. मग ते कुठंतरी स्ट्राईक झालं इंजिनिअरिंगला असताना. मग मी ठरवलं की माझा आवडता सब्जेक्ट मॅथ आहे आणि मी याच्यातच कार्य करायचं. तर ज्यावेळेस माझं पुस्तक प्रकाशित झालं होतं तर त्यावेळेस नांदेडकडे एक नाही का विस्तार अधिकारी होते. तर हे एक किस्साच आहे सांगण्यासारखा. तर पुस्तक प्रकाशित झालं, त्यांनी ऑनलाईन बोलवलं, हो, बोलवून घेतलं. त्यांच्याकडे 2-2:30 वाजता ते पुस्तक पोहोचलं. ते इंटरेस्टेड होते समजा. तर त्यांनी 9 वाजेपर्यंत पुस्तक ते चाळलं आणि 9 वाजता मला कॉल केला. जेवणासाठी त्यांची पत्नी आवाज देत होती म्हणून त्यांनी ते पुस्तक सोडलं आणि मला कॉल केला. तेवढं सर म्हणे तुमचं पुस्तक माझ्याकडे पोहोचलं. मी ते 2:30 वाजतापासून तर 9 वाजेपर्यंत वाचत होतो सारखं. मला खूप आवडलं तुमचं पुस्तक वगैरे, आणि असं ते माझ्या कॉन्टॅक्टमध्ये जुळले. त्यांनी खूप अभिनंदन केलं माझं असं तसं समजा. मग ते माझ्या कॉन्टॅक्टमध्ये जुळले. तर त्यांनी काय केलं, 1 महिना त्यांची जी ओन आयडेंटिटी होती, हो, तर ती लपवली. आणि माझ्यासोबत ते अशा येणे राहिले का मी एक म्हणजे काय म्हणतो त्याला 5वी ते 6वी पर्यंत जे क्लासेस घेतात नवोदय वगैरे, त्यांचं असं म्हणणं होतं की मी नवोदयचा एक शिक्षक आहे बा, छोटे मुलं माझ्याकडे शिकायला येतात, तर काही प्रश्न जर अडचणी आल्या तर मी तुम्हाला कॉल करत जाईल, तुम्ही मला सांगत जा. तर मग ते मला क्वेश्चन वगैरे विचारायचे, मी त्यांना आन्सर करत होतो. कधी कधी मी गाडीवर असायचो, बाहेर असायचो. मग त्यांना कधी मी असं म्हणायचो का थोड्या वेळात सांगितलं चालेल का बा, तर ते म्हणायचे नाही माझ्याकडे मुलगा थांबू नये सर, आत्ताच सांगा वगैरे नाही का. मग हे सर्व, मग मी थोडंसं खूपच सिन्सिअरली वगैरे बोलायचे, असं प्रॉम्प्ट व्यक्ती होते. मलाही असं वाटायचं चला विद्यार्थ्यांसाठी करत आहे एवढे वगैरे, तर आपलंही कर्तव्य बनते, आपण सांगितलं पाहिजे, मी सांगत होतो. मग असं करत करत त्यांनी 1 महिना माझी टेस्टिंग घेतली. बापरे. आणि मग त्यांनी स्वतःची ओळख सांगितली मला का सर म्हणे मी अशा ना असा आहे, विस्तार अधिकारी आहे आणि मला नांदेडमध्ये एक अकॅडमी टाकायची आहे, तर त्याच्यासाठी मला गणित आणि बुद्धिमत्तेसाठी एक शिक्षक हवा आहे म्हणे. तर तुमचा हा इंटरव्ह्यू चालू होता म्हणे 1 महिना, हा, की तुम्ही वाचून शिकवणारे शिक्षक आहे का खरंच ओरिजिनल एक टॅलेंट आहे तुमच्यामध्ये असं. मग तसं वगैरे झालं म्हणजे बोलणं वगैरे. मग त्यांनी ऑफर केलं का सर म्हणे सध्या स्टार्टिंग 1 लाख रुपये वगैरे महिना मी तुम्हाला देईल. ठीक आहे. बापरे बाप. हां. आणि अशा पद्धतीने समजा मग मी माझ्या घरी कळवलं अशा ना असं आहे साहेब. मग त्यावेळेस माझे बॅचेस वगैरे रन झाले होते समजा. माझे त्यांनी स्टुडंट वगैरे विचारले, त्यांनी पूर्ण इन्फॉर्मेशन घेतली. त्या इन्फॉर्मेशनमधून त्यांना समजलं की हा व्यक्ती काय 30-40 हजार रुपये कमवतो आहे आणि याला जर आपण एखाद्या लाखाची ऑफर जर देऊन दिली आपल्याकडे काम करेल, तर काम करेल निश्चितच. एकदम शुअर होते ते समजा. मी माझ्या घरी बोललो समजा असं वगैरे, तर त्यांच्याही भावना अशा लक्षात आल्या की बा तू एक लेखक आहे, गणितामध्ये तू काम करत आहे असं समजा. तर आपला जो जिल्हा आहे हा ग्रामीण जिल्हा आहे. ठीक आहे. ग्रामीण विद्यार्थी जास्त इथे शिकतात, शेतकऱ्यांचे विद्यार्थी आहे, शेतकऱ्यांची मुलं आहे आणि आत्महत्याग्रस्त आपला जिल्हा आहे.
तर बाहेर ठिकाणावरून कोणी एखादा विद्वान व्यक्ती इथं यवतमाळला शिकवण्यासाठी येणार नाही. तर आपण ज्या ठिकाणावरून इथून आलेलो आहो, आपण यवतमाळचे आहो, तर आपलं कर्तव्य आहे किंवा आपलं काम आहे, थोडेसे पैसे कमी मिळाले चालते, हे माझ्या आईचे विचार होते. का तिला असं वाटायचं की बाबा मी यवतमाळच्या विद्यार्थ्यांसाठी काम केलं पाहिजे समजा असं. तर मग तेही मला पटलं, चांगलं वाटलं समजा असं. आणि त्याच्यानंतर मी विचार केला असं, म्हटलं आपलं स्टार्टिंग आहे आणि आपल्याला या वयात, माझा आता मी छोटा होतो समजा 22 वगैरे 23 चालू असेल समजा, मला म्हटलं माझ्या डोक्यात हे चालू का या वयात आपल्याला इतक्या ऑफर येत आहे, तर भविष्य म्हटलं आता पूर्ण फ्युचर पडलं आहे, कितीही ऑफर येऊ शकतात असं वगैरे. मी मग थोडं टाळण्याचा प्रयत्न केला. तर त्यांनी जे म्हटलं मला ते आजही आठवते. त्यांनी मला खूप कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला. इव्हन असं म्हटलं की तुम्ही कुठल्या कास्टचे आहे सर, मी माझी कास्ट सांगितले. मग त्यांनी म्हटलं की बा तुमच्याच कास्टचे मी पण आहो. त्यानंतर माझ्या रिलेटिव्हमध्ये अशी अशी एक मुलगी आहे, ती MSc BEd झालेली आहे, ती क्लासेस घेते, तर तुम्ही नांदेडला येऊन जा, शिफ्ट व्हा, तुम्ही इथंच सेटल होऊ शकता असं वगैरे नाही का. वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी मला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला. पण मी म्हटलं नाही सर सॉरी, मला आता इथंच यवतमाळमध्ये काम करायचं. तर शेवटी त्यांनी असं म्हटलं की सर म्हणे तुमच्याजवळ सोनं आहे म्हणे आणि ते तुम्ही रस्त्यावर बसून विकत आहात. म्हणजे तुमच्याकडे नॉलेज आहे, पण तुम्ही ज्या जिल्ह्यात निवडला आहे तिथून तुम्ही जास्त कमाई नाही करू शकणार. तर तुमच्याजवळ सोनं आहे पण तुम्ही रस्त्यावर बसून विकत आहे म्हणे. सोनं विकण्यासाठी एक झगमगाट आणि एक तेवढंच असं फर्निचर वगैरे वेल फर्निश वगैरे दुकान लागेल, तिथंच ते सोनं चांगल्या पद्धतीने विकलं जाऊ शकते असं त्यांचं म्हणणं होतं. मला हे सगळ्या गोष्टी समजल्या, पण तरी म्हटलं त्यांना नाही सर सॉरी, मी माझा प्रयत्न करतो. मी आत्तापर्यंत स्वतःच्या बेसवर मी इथपर्यंत आलो आहे, मी माझा प्रामाणिक प्रयत्न करील समोर जाण्याचा वगैरे असं म्हणून सॉरी म्हटलं. मग त्यानंतर नाही का त्यांनी परत वडिलांना कॉल केला. अच्छा, की तुमच्या पोटी एक हिरा जन्मला म्हणे असं समजा. हे सगळ्या समजा नाही का तुम्ही कॉन्टॅक्ट करून समजा माझ्या भावाशी म्हणा किंवा ते जे सर आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून असं होऊ शकते बोलणं तुमचं. तर त्यांचं म्हणे तुमच्या पोटी हिरा जन्मला असं तसं समजा, तुम्ही थोडंसं समजावून सांगा म्हणे असं वगैरे. तर माझे बाबा म्हणे लहानपणापासून, आता माझ्या बाबाचं 2रा वर्ग शिक्षण झालेलं आहे फक्त. तर त्यांनी म्हटलं की बा तो लहानपणापासून त्याच्या शिक्षणाच्या रिलेटेड जे काही निर्णय आहे तो स्वतःच घेत आहे आणि तो चांगलं करत आहे त्याच्या पद्धतीने समजा असं. तर तो आता जर नाही म्हणत असेल तर त्याचं काहीतरी विचार असेल, तर तो जर नाही म्हणत असेल तर आम्ही त्याला जबरदस्ती नाही करू शकत. बरोबर. तर त्याच्याच इच्छेनं असं मग असं म्हणून वगैरे समजा नाहीच झालं शेवटी कन्व्हिन्स. मग शेवटी त्यांचा सरांचा फोन आला. मी खूप आभार मानतो त्यांचे. त्यांनी मला असं शुभेच्छा दिलेल्या आहे, मला आजही आठवतात, स्वप्नही पडतात सरांच्या शुभेच्छांचे. त्यांचं असं म्हणणं होतं की सर म्हणे ठीक आहे आपलं नाही जुळलं समजा, आपण एकत्र नाही आलो, पण माझ्या अशा शुभेच्छा आहे म्हणे का भविष्यात तुम्ही 400-500 विद्यार्थ्यांचा असा हॉल असेल, तुम्ही डायसवर माईक लावून वगैरे शिकवाल समजा, कोट सूट वगैरे घालून असं समजा नाही का. तर त्या शुभेच्छा मला आजही आठवतात आणि असं वाटते आता त्या ट्रॅकवर आहो मी. सुरुवात माझी 40-50 विद्यार्थ्यांपासून झाली, आज एका बॅचला 200 विद्यार्थ्यांपर्यंत असतात आणि असं वाटते की त्या ट्रॅकनं मी जात आहो आणि भविष्यात नक्कीच सरांचं जे म्हणणं आहे, त्यांनी शुभेच्छा दिल्या होत्या, पण मी ते सरांचं म्हणणं जे आहे नक्कीच खरं करून दाखवणार. नक्कीच, आणि आमच्याकडनं देखील आपल्याला शुभेच्छा की लवकरच ते दिवस येऊत. सर, क्लासेसच्या माध्यमातून काही विद्यार्थी आपल्याकडे जे शिकतात ते सरकारी सेवेमध्ये देखील काही रुजू झाले असतील? हो आहेत. आता आपल्या यवतमाळचा जर विचार केला तर ग्रामीण भागातले विद्यार्थी आहे, तर यांना लवकरात लवकर जॉबची आवश्यकता असते. बरोबर. एक कुठला तरी जॉब मिळाला पाहिजे. तर त्या कारणामुळे यवतमाळमध्ये जसा MPSCचा वगैरे आपण जर शेड्यूल पाहिला तर तो किमान 2 ते 3 वर्षाची प्रोसेस आहे फॉर्म भरण्यापासून हे ते असं. त्यातही एखादा अटेम्प्ट जर गेला तर आणखी 1-1 वर्ष वगैरे वाढत जातं. म्हणून आता ग्रामीण भागातला जो विद्यार्थी आहे आणि त्यांच्या आईवडिलांचे जे विचार आहे किंवा पैसे पुरवण्याची किती वर्ष आपले आईवडील पैसे पुरवू शकतात, त्यानुसार विद्यार्थी मॅक्झिमम इथले क्लास 3चा जो मार्ग आहे तो अवलंबतात. जसं पोलीस कॉन्स्टेबल होणं म्हणा, पोलीस शिपाई होणं, लिपिक होणं, तलाठी होणं, ठीक आहे. त्यानंतर म्हणजे जे क्लास 3च्या रिलेटेड एक्झाम असतील का जे सहज 1-1.5 वर्षामध्ये होऊ शकतील,
अशा एक्झामला प्रिफरन्स जास्त देतात. तर अशा एक्झाम जे देणारे मुलं आहेत तर ते बऱ्यापैकी लागलेले आहेत. आपले विद्यार्थी पोलीसमध्ये बरेच आहे, लिपिक, तलाठी, वनरक्षक ह्या जे क्लास 3च्या पोस्ट आहे यामध्ये बऱ्यापैकी लागले. आणि MPSCचं जे आहे, आता मी गणित आणि बुद्धिमत्ता शिकवतो, तर त्यामुळं MPSCचं सिलेबस खूप मोठा आहे आणि त्यामध्ये माझं योगदान 15 ते 20% वगैरे आपल्याला म्हणता येईल. तर त्यामुळं MPSCमध्ये माझे भरपूर विद्यार्थी नाही लागले, 2-4 विद्यार्थी वगैरे असे लागलेले आहे. आणि काही आता रिझल्टच्या उंबरट्यावर आहेत, राज्यसेवेतून वगैरे रिझल्ट येण्याचे चान्सेस आहे. काही सरळ सेवेच्या माध्यमातून बरेचसे विद्यार्थी लागले. सरळ सेवेमध्ये भरपूर विद्यार्थी लागले, कारण माझा सिलेबस तिथं जास्त असतो. जसं पोलीस भरती, वनरक्षक म्हटलं तर पोलीस भरतीमध्ये 50% सिलेबस होता माझा. वनरक्षक भरती झाली, 120 पैकी 60 मार्कचा माझा सिलेबस होता. तर त्यामुळं तसे जे पोस्ट आहेत ते विद्यार्थ्यांना लवकर मिळून गेला. तर आता यावर्षी जे 7 विद्यार्थी आपले पोलीस कॉन्स्टेबल लागले, तर त्या 7 विद्यार्थ्यांपैकी सर्वांचे जर मार्क चेक केले तर त्यांचा रिझल्टचं कारण जे आहे ते 50 पैकी 49, 48 एवढे मार्क त्यांना गणित बुद्धिमत्ता आहे. आणि याच्यामुळे त्यांचा स्कोअर वाढला, म्हणून त्यांना रिझल्ट येण्यासाठी मदत झाली असं सांगू. मित्रांनो, महाराष्ट्रातील अग्रगणी प्रकाशन संस्था दीपस्तंभ, या दीपस्तंभसाठी देखील सरांनी लिखाण केलं आहे. सर, नुकतंच मॅथ्स 360 डिग्री हे पुस्तक प्रकाशित होणार आहे, त्याबद्दल आमच्या विद्यार्थ्यांना आणि काही मार्गदर्शन तुम्ही करा. आणि काय नेमकं त्या दीपस्तंभच्या मॅथ्स 360 डिग्रीमध्ये आहे? बरोबर. जसं आता एखाद्या विद्यार्थ्यांचा जर विचार केला विद्यार्थ्याचा, तर तो जर म्हणजे सुरुवातीला जर पोलीस कॉन्स्टेबल लागला, नंतर समजा पोलीस कॉन्स्टेबल लागला, तर अशा विद्यार्थ्यांना असं वाटते का भविष्यात एक्झाम देऊन आपण PSI झालो पाहिजे. जो PSI लागलेला आहे त्याला असं वाटते का तो DYSP झाला पाहिजे. तसं माझाही विचार होता की मी या क्षेत्रात उतरलो तर माझी दिवसेंदिवस प्रगती झाली पाहिजे. तर माझं जो पहिलं प्रकाशन होतं नाथे पब्लिकेशन, त्यांचंही नाव बऱ्यापैकी होतं, पण महाराष्ट्र लेवलवर जसं पुणे, औरंगाबाद त्या साईडला पाहिजे तितका प्रसार नव्हता. विदर्भात चांगल्यापैकी होतं आणि सरांची खूप मदत झाली मला, म्हणजे एक नाव किंवा सुरुवात मिळाली तिथून. ठीक आहे. मग आता माझं पुढचं स्वप्न होतं की माझं जे ज्ञान आहे ते महाराष्ट्रभर पोहोचलं पाहिजे आणि मला महाराष्ट्रभर विद्यार्थ्यांनी ओळखलं पाहिजे. त्यासाठी मग माझा शोध चालू होता की आपल्याला असं पब्लिकेशन पाहायचं. आणि माझं हे एक स्वप्न होतं की मला असं पब्लिकेशन पाहिजे आहे का ज्यांची स्वतःची एक मोठी अकॅडमी आहे, खूप चांगलं नाव आहे, ज्यांच्यावर विद्यार्थी ट्रस्ट करतात, ठीक आहे, डोळे झाकून विश्वास वगैरे ठेवतात, असं एक पब्लिकेशन पाहिजे होतं. म्हणजे जेणेकरून त्या लेवलवर जाऊन मी सेमिनार घेऊ शकतो. बरोबर. ठीक आहे. आणि माझं बुकचं जे आहे ते चांगल्या क्वालिटी विद्यार्थ्यांपर्यंत बुक प्रसारित होईल. तर यासाठी मी भरपूर मेहनत घेतली, जवळपास 2 वर्ष. म्हणजे जे कोरोनाचा वगैरे काळ होता, बरेच जण चिंतेत होते काय करायला पाहिजे काय नाही. तर अशा वेळेत मी शांततेत विचार केला की आपला हा इतका जो शांततेचा काळ आहे हा परत नाही मिळणार. बरोबर आहे. तर मग या वेळेचा जो आहे हा चांगला उपयोग झाला पाहिजे. आणि मग चांगला एक विचार करून मी हे पुस्तक लिहिण्याची सुरुवात केली. 2 वर्ष चांगलं पुस्तक लिहिलं. आणि माझं जे दीपस्तंभचा प्रवास होता हा खूप कठीण होता, हे काही एकदम सहजासहजी झालेलं नाही आहे. मी दीपस्तंभच्या जवळपास 4 महिने झालं सतत आता कॉन्टॅक्टमध्ये आहो. त्यांची जे प्रोसेस आहे, माझं पुस्तक हार्ड कॉपी दिल्यानंतर 4 दिग्गज लोकांनी ते चेक केलं, मग त्याच्यावरून निर्णय घेतला की हे पुस्तक छापण्या योग्य आहे की नाही. मग ते त्यांनी रिप्लाय आले का छापण्या योग्य आहे. मग त्याच्यात इतर पुस्तकांपेक्षा काय वेगळं आहे, याच्यात आणखी काय क्रिएटिव्हपणा करू शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून हे माझा प्रवास म्हणजे खडतर राहिलेला आहे. एवढं काही सोपं नाही राहिलं समजा या पब्लिकेशनचा लेखक होणं, पण एक आनंद वाटतोय. आणि मी जे आत्तापर्यंत मेहनत केली आणि त्याचं खरंच मला एक पावती मिळाल्यासारखं की नाही, आपण जे या क्षेत्रात काम करत आहोत, या पब्लिकेशनचा लेखक होणं म्हणजे आमच्या फील्डमध्ये किंवा या विषयात तो तज्ज्ञ व्यक्ती आहे अशी पावती मिळाल्यासारखं, एक सर्टिफिकेट मिळाल्यासारखं होते. सर, हे पुस्तक नेमकं विद्यार्थ्यांच्या भेटीला कधी येऊ शकतं? आता गोकुळ भाऊ नुकतंच पुस्तकाचं कव्हर पेज वगैरे लॉन्च झालेलं आहे. आणि प्रिंटिंग प्रोसेस चालू आहे. तर या पुस्तकामध्ये आपण अनेक नवीन कन्सेप्ट टाकण्याचा प्रयत्न केला. जसं बारकोडच्या माध्यमातून आता ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहे, जे क्लासेस वगैरे नाही करू शकत समजा, तर अशाही विद्यार्थ्यांना थोडंसं मदत झाली पाहिजे. आणि लेखक आपल्या कायम सोबत आहे
हा त्यांना विश्वासही वाटला पाहिजे. तर त्यासाठी आपण व्हिडिओच्या माध्यमातून मार्गदर्शन केलेलं आहे पुस्तकामध्ये. आणि सोबतच जे 400 पानाचा सार आहे, जसं आता तुम्ही गीता वगैरे वाचतो म्हटलं किंवा रामायण वाचतो म्हटलं तर महिनाही कमी पडतो. बरोबर. पण तुम्ही यूट्यूबवर वगैरे जर चेक केलं तर तुम्हाला समजते की गीतेचा सार 3-4 तासाच्या व्हिडिओमध्ये चांगले चांगले वक्ते सांगतात. मग तशाच पद्धतीनं हा जो 400 पानाचा सार आहे हा एका चार्टच्या माध्यमातून मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे, का जेणेकरून परीक्षेच्या वेळेस पूर्ण एवढं पुस्तक चालणं होत नाही, तर परीक्षेच्या वेळेस विद्यार्थ्यांनी हा चार्ट जरी वाचून गेला तरी तो पूर्ण गणित सोडवू शकेल. तर अशा पद्धतीने आपण पुस्तकामध्ये व्हिडिओ आणि सोबतच चार्ट सुद्धा देत आहोत. म्हणून हे सर्व करत असताना थोडंसं वेळ होत आहे. ठीक आहे, विद्यार्थ्यांचे मला दररोज फोन येतात का सर पुस्तक कधी येईल वगैरे असं. तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी विद्यार्थ्यांची सुद्धा क्षमा मागतो. खूप दिवस झाले विद्यार्थी वाट पाहत आहे, पण हेही सांगतो का लवकरच पुस्तक प्रकाशित येईल आणि दर्जेदार पुस्तक राहील. तुम्हाला पुस्तक घेतल्यानंतर याचा नक्कीच फायदा होईल. लवकरच विद्यार्थ्यांना आपल्यासाठी पुस्तक येणार आहेत, त्यामुळे तयार राहा. सर, कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये विद्यार्थ्यांना आणि आम्हाला देखील आनंद येतोच आपल्यासोबत बातचीत करताना. अनेक वर्षांपासून अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षा असेल, सरळ सेवा असेल याचा अभ्यास करत राहतात. तर या सगळ्या कालावधीमध्ये नैराश्य पण कधी कधी येतं. बरोबर. एकंदरीत तुम्ही विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शन कराल? आता गोकुळ भाऊ कसं आहे, बरेच जण असं म्हणतात की मला खूप स्ट्रेस आहे किंवा ताण आहे असं वगैरे नाही का. तर माझं एक वैयक्तिक असं म्हणणं आहे का एखाद्या व्यक्तीला टेन्शन किंवा ताण हा कधी येतो, ज्यावेळेस रोजचं रोज काम जो व्यक्ती करत नसेल त्याला स्ट्रेस ताण वगैरे हे येतो. एखाद्या व्यक्तीनं रोज आपल्याला जे काम करायला पाहिजे, जसं एखादा विद्यार्थी आहे तर विद्यार्थ्यांनी रोजचा अभ्यास जर रोज केला तर त्याला टेन्शन किंवा ताण घेण्याचं काम नाही. तो पेपरच्या अगोदरच्या दिवशी एकदम निवांत पिक्चर पाहून जरी दुसऱ्या दिवशी पेपरला गेला तरी त्याचा एकदम चांगला पेपर जाऊ शकतो. तर हे एक्झाम थ्रू, म्हणजे जसं आता आपण विद्यार्थ्यांबद्दल बोलत आहोत, तर विद्यार्थ्यांचं स्वप्न काय आहे की आपल्याला जॉब वगैरे मिळाली पाहिजे. मग त्या जॉबच्या अनुषंगाने महत्त्वाचे पॉईंट काय आहे का आता जे एवढे दिवसांपासून या फील्डमध्ये आहो, 5-6 वर्षांपासून, तर त्यामध्ये मला काही कॉमन अनुभव आढळले विद्यार्थ्यांचे. एक असा होता की सातत्य थोडंसं कमी आहे. म्हणजे कसं की आपलेच विद्यार्थी ज्यावेळेस पुणे, मुंबई, दिल्ली अशा ठिकाणी वगैरे क्लासेसला जातात तर त्यावेळेस कसं होते की महिन्याचे 8-10 हजार रुपये खर्च होतात. क्लासेसची 1,000 लाख वगैरे फीस भरलेली असते. तर मग पालकाचंही थोडं प्रेशर असतं. बरोबर आहे. ठीक आहे, पालकही म्हणतो का एवढे फीस भरले, एवढे पैसे पाठवता, चांगलं कर. बरोबर. ठीक आहे, आणि नेहमी नेहमी गावाकडे येऊ नको. मग तसे विद्यार्थी डायरेक्ट दिवाळी आणि उन्हाळा असं वगैरे 6 महिन्यातून एखाद्या वेळेस येतात. म्हणजे त्यांची 6-6 महिने अभ्यासाची कंटिन्युटी राहते. बरोबर. आणि आपल्याकडला इथला विद्यार्थी कसा आहे की यवतमाळ जिल्ह्यातलेच विद्यार्थी आपल्याकडे आहेत. माझं स्वप्न आहे का बाहेर जिल्ह्यातूनही माझ्याकडे गणित शिकवायला भविष्यात आले पाहिजे समजा. पण सध्या जे आहे यवतमाळचे विद्यार्थी, आपल्या 16 तालुक्यातले विद्यार्थी, मग यांचं कसं राहते, गाव 2 तासाच्या अंतरावर, जास्तीत जास्त 2 तास, त्याच्या अगोदरच 1 तास, कोणाचं पाऊण तास, अर्धा तास वगैरे. मग एखादा मुलगा असेल, घरी ताई आली, भाऊजी आले, चालले गावी, गणपती आलाय, चाललं गावी, दसरा आला का चाललं गावी, असं समजा नाही का. आणि घरच्यांनाही काही वाटत नाही, जवळच आहे बा, आणि कमी खर्चात शिक्षण वगैरे होत आहे. काही वसतिगृहात राहणारे विद्यार्थी आहे, मोफत शिक्षण होत आहे. तर घरच्यांनाही तेवढं जसं पुण्याला वगैरे 1-2 लाख रुपये खर्च करून जेवढं त्यांना महत्त्व वाटते तेवढं इथं वाटत नाही. पण माझं असं म्हणणं आहे, आयुष्याचा प्रश्न आहे. बरोबर. विद्यार्थ्यांनी जिथपर्यंत आपण स्वतः सेटल होत नाही, ठीक आहे, आता ही जी तुम्ही फील्ड निवडलेली आहे तर यामध्ये तुम्हाला आयुष्यभर समाजकार्य करायचं. बरोबर. ठीक आहे, तर ह्या गोष्टी सगळ्या तुम्हाला पुढे चांगल्या पद्धतीने करता येतात. आणि सणवार वगैरे म्हटलं तर मी विद्यार्थ्यांना गमतीनं असं म्हणत असतो की तुम्ही सणाला जर दिवाळीला घरी गेले तर घरच्यांना टेन्शन येते किंवा याला 5-10 हजार रुपये द्यावं लागेल असं वगैरे नाही का. तर हे टेन्शन त्यांना न येता तुम्ही असं काही करा की एखादी दिवाळी इथं राहून काढा यवतमाळला, पण पुढच्या दिवाळीला तुमच्या पगारातून घरच्यांची दिवाळी झाली पाहिजे. तर अशा पद्धतीनं तुम्ही काही करा. ठीक आहे, तर सणवार जे आहे तर हे वर्षानुवर्ष येणारे आहे, पण गेलेला दिवस जो आहे हा परत मिळणार नाही. तर त्याच्यामुळं माझं विद्यार्थ्यांना असं म्हणणं राहते का कमीत कमी गावाकडे जा. कमी म्हणजे ज्यावेळेस एकदम इमर्जन्सी असेल तरच जा.
ठीक आहे. कंटिन्यू अभ्यास करा, कारण हे सांगताना मी माझ्या याचा मागचा उद्देश काय असतो का एखादा विद्यार्थी, आता मी हॉस्टेलला राहून माझं शिक्षण पूर्ण केलं, की गावाकडे जायचं म्हटलं तर जे बाहेरगावी राहणारे विद्यार्थी त्यांना हे चांगल्यानं समजू शकते. जे बाहेरगावी राहतात त्यांना गावाकडे जायचं म्हटलं 2-3 दिवसापासून डोक्यात चालू असते का आपल्याला गावाकडे जायचं, तेव्हाही अभ्यास होत नाही. मग गावाकडे गेल्यानंतर तिथेही पुस्तक उघडत नाही, तो 3-4 दिवस 8 दिवस जेवढे दिवस राहतो आणि आल्याबरोबर माइंड एकदम ॲक्सेप्ट नाही करत. बरोबर, अभ्यास करायचं म्हणजे वेगळ्या वातावरणातून आलेला असतो तो आणि एकदम अभ्यासाला नाही लागत तो. तर आल्यानंतरही थोडंसं 2-4 दिवस त्याचे असेच जातात. तर एकदा गावाकडे जाणं, तुम्ही जर महिन्यातून एकदा गावाकडे जात असाल तर आपण म्हणतो का 2च दिवस गावाकडे जातो, पण त्या 2 दिवसाच्या मागे सुद्धा तुमच्या 8 दिवस जातात, हे विद्यार्थ्यांना लक्षात नाही येत. बरोबर. आणि हा जो शेड्यूल बिघडतो त्याच्यामुळं बराच अभ्यासावर परिणाम होतो. तर पहिलं महत्त्वाचं आहे सातत्य ठेवणं. त्याच्यानंतर आता स्पर्धा परीक्षा म्हटलं तर यश अपयश येतच असते. असे बरेच विद्यार्थी आहे माझ्याकडेही, समजा पोलीस भरती 2018ला कटले आणि 21ची ही जी भरती झाली तर 3 ठिकाणी सुद्धा रिझल्ट आले. बापरे. आपल्याकडे आता एक आर्मी रिटायर श्रीकांत चौधरी सर होते, सांगण्यासारखं आहे, मोटिवेशनल स्टोरी समजायचं. तर त्यांचं 18 वर्ष त्यांनी आर्मीमध्ये सर्व्हिस केली. अभ्यासाशी कुठलाही संबंध नाही, ते सर्व्हिस करत असताना पुस्तकाशी काहीही संबंध नाही. तिकडून रिटायर होऊन आले आणि मग त्यांना स्वस्त बसवे ना घरी, समजा एवढं बिझी शेड्यूलमधला माणूस वगैरे. मग त्यांनी काय केलं की नाही चला आपण काहीतरी, आता अर्ध पेमेंट भेटत होतं पण त्यांचा वेळ जात नव्हता, पैशाचं टेन्शन नव्हतं, वेळ जात नव्हता. मग त्यांनी असा विचार केला की नाही आपल्याला काहीतरी करायला पाहिजे, वेळ आहे. तर त्यांना छोट्या मुली होत्या 2 समजा असं मुली, पत्नी वगैरे, तर हे सांभाळून ते क्लासेस करायचे समजा. तर क्लासला जेवढ्या बॅचेस होत्या माझ्या, प्रत्येक बॅचला बसायचे आणि ते घरी असं सांगून यायचे का तू असं समज पत्नीला की मी आणखी ड्युटीवरच हवं. ओके. सकाळी डब्बा वगैरे घेऊनच येणं इकडं आणि जे आहे क्लासेस लावलेले ते क्लासेस करणं, उर्वरित टाईम अभ्यास करणं लॅबमध्ये वगैरे. आणि खरंच त्यांचं मलाही खूप कौतुक वाटते आणि त्यांच्याकडून माझे विद्यार्थी पण मलाही खूप शिकायला मिळालं. म्हणजे ॲट अ टाइम त्यांच्या 3 पोस्ट निघाल्या. बापरे. म्हणजे अमरावतीला वाहन चालक म्हणून लागले ते पोलीसमध्ये, आणि त्याच्यानंतर नागपूरला पोलीसमध्ये लागले आणि परत SBI मध्ये त्यांची एका ठिकाणी जॉईनिंग झाली. तर असं एवढं म्हणजे 18-20 वर्षची जो व्यक्ती गॅप होता अभ्यासाशी, असाही व्यक्ती कमबॅक करू शकतो. खूप मोठं उदाहरण आहे. खूप मोठं उदाहरण आहे. काही विद्यार्थी म्हणतात की माझं असं झालं सर, 15 दिवस झाला गॅप पडला, आता माझं मूड नाही लागत आहे किंवा असं वगैरे. तर त्यांनी यांच्याकडून इन्स्पायरेशन घेण्यासारखं आहे की एवढा मोठा गॅपनंतरही आपण कमबॅक करू शकतो. ठीक आहे. तर विद्यार्थ्यांना मला ह्या गोष्टी सांगायचं, एक तर अभ्यासात सातत्य ठेवा, गावाकडे कमीत कमी जा. त्यानंतर जे लागलेले विद्यार्थी आहेत त्यांचंच प्रॉपर मार्गदर्शन घ्या. आपल्याकडे बरेच असे सिनियर व्यक्ती असतात जे स्वतः लागलेले नसतात पण इतरांना मार्गदर्शन वगैरे करतात, त्याच्यामध्ये काही मिसगाईड वगैरे होण्याचे चान्सेस असते. त्यानंतर आपण ज्यावेळेस जिल्ह्याच्या ठिकाणी क्लासेस किंवा मार्गदर्शन घेण्यासाठी आपण येतो तर त्यावेळेस पूर्ण इत्थंभूत माहिती घेऊन की कुठले क्लासेस चांगले आहे, प्रॉपर कुठे शिकवलं जाते, एक्झाम पॅटर्न काय आहे, एक्झाम लेवलनं आपल्याला खरं टीचिंग होत आहे का, ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेऊन इतरांकडून माहिती घेऊन असं वगैरेच क्लासेसची वगैरे निवड केली पाहिजे. कारण कसं आहे, स्पर्धा परीक्षेत जर यशस्वी व्हायचं म्हटलं तर पहिले तर महत्त्वाचं आहे की योग्य मार्गदर्शन, बरोबर, त्यानंतर चांगल्या पुस्तकांची निवड आणि त्यानंतर मग विद्यार्थ्यांचं पूर्ण डेडिकेशनला तयारी करणे, ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहे. म्हणून मार्गदर्शन निवडताना थोडंसं लेट झालं चालते पण पूर्ण माहिती घेऊन मार्गदर्शन निवडलं पाहिजे. तर एकंदरीत मित्रांनो, विद्यार्थ्यांनो, सर्वांगीण विषयावर सन्माननीय जगदीशजी वानखेडे सरांनी आपल्या सर्वांचं मार्गदर्शन केलं आहे. सर, आम्हाला वेळ दिला, आमच्या चॅनलला वेळ दिला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर. आपलेही खूप धन्यवाद गोकुळ भाऊ. खूप चांगला उपक्रम आहे. आपण म्हणजे आपला वेळ या क्षेत्रासाठी देत आहात. समजा की विद्यार्थ्यांना काहीतरी मार्गदर्शन झालं पाहिजे, हे खरंच अभिमानास्पद गोष्ट आहे आणि खरंच मी तुमचंही मनापासून अभिनंदन करतो. आणि मित्रांनो, हा जर व्हिडिओ, ही जर मुलाखत तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला, ऑल द न्यूज मीडिया चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. नेहमी विसरता तुम्ही. खूप खूप धन्यवाद.